शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर हे 10-12-15 दिवसाचं जे काय पावसाचं सत्र चालू होतं, तर त्यानुसार सर्वच फळबागांमध्ये शेवट जो काही पाऊस झाला तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की सगळ्यांच्याच बागामध्ये जवळपास पाणी साठलं होतं. काहींच्या बागामधून पाणी बाहेर निघून गेलं, परंतु काहींच्या बागामधून पाणी काढावं लागलं. तर या साठलेल्या पाण्यामुळे जास्त प्रमाणामध्ये बुरशीचा अटॅक होतो. ते पण कोणत्या बुरशीचा? तर फायटोप्थोरा या बुरशीचा. यामुळे होतं काय, जमिनीमधले वाफ निघणं असेल किंवा काही भागामध्ये फळं हे बॉईल होणं असेल, अशा प्रकारची बुरशी ही जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामध्ये बॉईल झालेले फळ यामध्ये पांढऱ्या कलरचा वरून थर येतो आणि ती बुरशी जास्त प्रमाणात एकतर फळ गळतं किंवा फळ हे झाडाला चिटकून राहतं, पण त्यामधून एक चिकट स्राव किंवा काळ्या प्रकारचं पाणी हे गळत असतं. तर यावरती उपाययोजना काय केली पाहिजे? तर यामध्ये आपण जे काय पाठीमागं बहार धरल्यानंतर असेल, काहींचा पहिला बहार असेल किंवा काहींची तिसरा चौथा बहार असेल, तर यामध्ये आपण केलेली जी काही रेस्ट पिरियडमध्ये केलेली कामं असतील, गवत उपटून काढणे असतील किंवा त्यामध्ये तणनाशक तण नियंत्रण असेल, तर या सगळ्या बाजूंचा यावरती परिणाम होतो. तो कसा? तर जर आपण तण उपसून काढलं असेल तर मुळी डिस्टर्ब होते आणि त्या जागेवरती जी काही बुरशी तयार होते, या बुरशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा बारीक बारीक फळांमध्ये दिसून येतो. दुसरी गोष्ट, जर आपण जास्त प्रमाणामध्ये बागेमध्ये तणनाशक वापरत असू तर त्यावेळेस देखील या बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणात दिसून येतो. तो कसा? तर पूर्णतः गवत हे 2, 4, 5, 6 पानावरती असेल त्यावेळेस देखील आपण तणनाशक मारतो आणि त्याचा परिणाम हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फळबागेमध्ये दिसून येतो. तर हा दिसतो कोणत्या स्टेजला? तर साधारणतः पाऊस जास्त झाला, 12-10 दिवस किंवा 15 दिवस पाऊस जर झाला तर त्यावेळेमध्ये मग तुमची बाग सेटिंगला असेल तरी दिसतो, बारीक बारीक पेरू अवस्थेमध्ये कळी असेल तरीसुद्धा दिसतो. तुमच्या बागेत जर फळ बॉईल होत असेल तर यावरती असं परमनंट किंवा आत्तापर्यंत ज्या आपण प्रॅक्टिसेस केल्या यामध्ये 100% रिझल्ट मिळेल असं कुठलंही औषध बाजारात उपलब्ध नाही. परंतु त्यामध्ये जे आपल्याला बुरशी दिसते आहे फायटोप्थोरा, तर त्यावरती आपण काम करू शकतो. तर त्यामध्ये कोणकोणती औषधं काम करतात? साधारणतः ॲक्रोबेटा असेल किंवा तुमचं इन्फिनिटो असेल किंवा कॅब्रोटॉप असेल किंवा त्याचबरोबर त्यामध्ये कस्टोडिया असेल, रेडोमिल असेल किंवा मिरेडिडिओ असेल किंवा कोसाईड असेल 3000 किंवा 2000. तर या वरीलपैकी कोणत्याही फवारण्या तुम्हाला चालू शकतात. परंतु त्यामध्ये जर महत्त्वाची फवारणी जर घ्यायची असेल, आपल्याला अटॅक झालेला आहे किंवा पिवळं फळे काळं पडतं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये वरून पांढराही प्रकारचा थर आलेला आहे, तर त्यावरती सगळ्यात बेस्ट जर रिझल्ट असेल तर ॲक्रोबेट 1 ग्रॅम प्लस कोसाईड 1 ग्रॅम याचा फवारा आपण जर घेतला तर याचा 100% रिझल्ट हा चांगला दिसून येतो.